आज विधिमंडळामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता। वाहतूक कोंडीचा सापळा झाला आहे। काही मिनिटांच्या अंतरासाठी काही तासांच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते। या प्रश्नावर मंत्री महोदय सांगतात, ऑगस्ट 2024 पर्यंत हा त्रास सहन करावा लागेल। हे अत्यंत असंवेदनशील आणि चुकीचे उत्तर आहे। नाशिक मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर तातडीने मार्ग काढा, अशा स्पष्ट शब्दात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात मंत्र्यांना सुनावले। आमदार रईस शेख यांनी नाशिक मुंबई रस्त्यावरचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता। तरी मंत्र्यांच्या उत्तराने संतापलेले थोरात यांनी या प्रश्नाचे गांभीर्य सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले। थोरात म्हणाले, भिवंडी बायपास ते ठाणे या प्रवासामध्ये प्रवाशांना दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगांचा सामना करावा लागतो। मी देखील या रस्त्यावरून प्रवास करतो। जळगाव, धुळे, अहमदनगर आणि विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे याच मार्गावरून मुंबईमध्ये येतात। या रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच झालेली आहे। मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे, अनिल पाटील हे मंत्री सुद्धा याच मार्गावरून प्रवास करतात। मला माहित नाही ते प्रवास करताना रस्त्याचा, रेल्वेचा, विमानाचा वापर करतात, असा प्रश्न उपस्थित केला। अनेक मंत्र्यांसह छगन भुजबळ सुद्धा माझ्या या मताशी सहमत असते। आज तुम्ही तिकडे जाऊन बसलात, नाहीतर तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर या विषयात आरडाओरड केला असता, असा चिमटा थोरात यांनी मंत्री भुजबळ आणि दादा भुसे यांना काढला। थोरात पुढे म्हणाले, एक दिवस मी सुद्धा 2 किलोमीटर पायी प्रवास या रस्त्याने केला होता। या प्रवासात काही रुग्णवाहिका वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या दिसल्या। वाहतूक कोंडीचा प्रश्न कोणत्याही सबबीवर सोडवावा लागेल, मंत्री महोदय उत्तरात सांगताना मी ऑगस्ट 2024 पर्यंतची वाहतूक कोंडीची समस्या कायम राहील। मंत्री महोदय, असे चालणार नाही। हा प्रश्न गंभीर आहे। तुम्हाला तातडीने याच्यावर उपाययोजना कराव्याच लागतील, असे आवाहन थोरात यांनी सभागृहात केले। प्रश्न क्रमांक 1। अध्यक्ष महोदय, 68,448। अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, मुंबई नासिक हाईवे, आज अगर आप टीवी शुरू करेंगे तो हेडलाइन में आपको दिखेगा कि ट्रैफिक कोंडी। आज 6 से 7 किलोमीटर लंबी ट्रैफिक की वहां पर लाइन लगी हुई है। अध्यक्ष महोदय, अभी मैं एक सम्मान्य आमदार का ट्वीट देख रहा था, सत्यजीत तांबे। उनको 3 घंटा लग रहा है 30 मिनट का रास्ता क्लियर करने के लिए। अगर आमदारों की ये हालत है, मैं खुद मुंबई से जाता हूं, कम से कम 3 घंटा लगता है। अध्यक्ष महोदय, अगर आमदार की ये हालत है तो सोचिए भिवंडी कल्याण में जो एक नौजवान रहता होगा, वो अगर लोअर परेल में किसी मॉल में आता होगा या सीप्स में आता होगा या बच्चे पढ़ने के लिए आते होंगे तो उनकी परिस्थिति क्या। अध्यक्ष महोदय, मैं सम्मान्य भूसे साहब का धन्यवाद करूंगा कि एक एक्सीडेंट पिछले हफ्ते हुआ, आपने भी मुझे बोलने दिया, 6 लोगों की मृत्यु हुई। सम्मान्य भूसे साहब रात में वहां गए, आपने परिस्थिति देखा। मैं उन परिवारों के घर पे गया हूं पड़गांव। अध्यक्ष महोदय, एक बच्ची है 16 साल की, वो इतना पानी भरने के बाद भी वो बच्ची चाहती थी कि वो अपना प्रैक्टिकल मिस नहीं करे, तो उसने, और एक 22 साल की बच्ची है जो न्यूरो साइंस पढ़ रही थी, परदेसी फैमिली की, वो दोनों बच्चियों ने तय किया कि आज रिक्शा नहीं जा सकती तो हम काली पीली टैक्सी करेंगे, ताकि हम एक दिन की भी शिक्षा मिस नहीं करें। वैसे 6 लोगों की मृत्यु हुई, उसके पहले एक मृत्यु हुई। भूसे साहब, आपने परिस्थिति देखी, और इसका जिम्मेदार कौन है? इसके जिम्मेदार सरकार है। क्यों? क्योंकि अध्यक्ष महोदय, वहां पर मेंटेनेंस नाम की कोई चीज नहीं। 2019 में ब्रिज का उद्घाटन होता है अध्यक्ष महोदय, आज तक काम नहीं चालू हुआ। अध्यक्ष महोदय, वहां पे सम्माननीय मुख्यमंत्री जी का इलाका है, एक गवर्नमेंट ऑफ इंडिया के मिनिस्टर कपिल पाटिल जी वहीं रहते हैं, पीडब्ल्यूडी मिनिस्टर उसी जिले से है, हम 3 आमदार हैं। लोग हमसे पूछ रहे हैं कि आप कर क्या रहे हो। अध्यक्ष महोदय, आप देखिए कि इतनी बुरी परिस्थिति है, समृद्धि हाईवे को आपने कनेक्ट किया, वहां आगे बॉटल नहीं खोलने वाला है। वसई विरार का कॉरिडोर है, वहीं है, फ्रेट कॉरिडोर वहीं है। अध्यक्ष महोदय, मेरा सबसे पहला सवाल है कि आप 8 लेन का काम कब से कर रहे हो? 2014 से। ये आपने प्रश्न में उत्तर में लिखा है कि हम 8 लेन का काम कर रहे हैं, उसको एक्सपैंड कर रहे हैं। अध्यक्ष महोदय, अगर वो काम आप देखोगे, इतना अनप्रोफेशनल है। 16 पैकेट वहां पे किए गए, अलग अलग छोटे छोटे। अध्यक्ष महोदय, ये काम कब खत्म होगा? आज मुझे ये प्रश्न के बाद वापस तहसीलदार ऑफिस जाना है। क्यों? भूसे साहब, आप जाने के बाद प्रशासन हिला, लेकिन वहां पे इतने इंसेंसिटिव हो गए, क्योंकि हर हफ्ते मौत हो रही है।
अभी तक कॉम्पनसेशन का प्रस्ताव नहीं बना। मैं यहीं से ये प्रश्न के बाद तहसीलदार ऑफिस जाने वाला। अध्यक्ष महोदय, मेरा पहला सवाल है कि 8 लेन का काम कब खत्म होगा। दूसरा सवाल है, मैंने जो ये बुनियादी सवाल किया है कि पड़गा से लेके तो थाने तक अभी एक्सप्रेसवे की जरूरत है, और उत्तर क्या दिया गया कि हमने नेशनल हाईवे को कह दिया है। अध्यक्ष महोदय, जिस पद्धति से समृद्धि बना, जायका अध्यक्ष महोदय इस एक्सप्रेसवे को फंड करने के लिए तैयार है। खुद जापानीज काउंसिल जनरल अध्यक्ष महोदय मेरी ऑफिस आए थे, उनका कहना था कि तुम भिवंडी के आमदार हो, सरकार को पुश करो। आज कम से कम अध्यक्ष महोदय 40 फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट उस क्षेत्र में आए हुए हैं। जापानीज काउंसिल जनरल एक आमदार के पास आके कहते हैं कि यू पुश विथ योर गवर्नमेंट, बिकॉज ये 40 इन्वेस्टमेंट्स आज खतरे में, क्योंकि एक रोड नहीं बना। अध्यक्ष महोदय, सम्मान्य नितिन गडकरी जी का मैं हमेशा स्टेटमेंट सुनता हूं कि अमेरिका की तरक्की क्यों हुई, क्यों इसलिए नहीं कि उनके रोड अच्छे थे, उनके रोड अच्छे थे इसलिए अमेरिका आगे बढ़ा। इसका मतलब हम जो आगे नहीं बढ़े हमारे रोड्स की वजह से। दूसरा मेरा एक प्रश्न है अध्यक्ष महोदय कि पड़गा टोल नाका, वहां पे एक टोल नाका अध्यक्ष महोदय, उसका कोई मतलब नहीं, कोई मेंटेनेंस नहीं, सिर्फ वहां से हफ्ता चलता है और उस टोल नाके को बंद नहीं किया जा रहा है। हम लोग वहां पे, आप भुजबल साहब, सन्माननीय भुजबल साहब अग्री करेंगे सर, कितने घंटे आपकी गाड़ी पे वीडियो निकालूंगा अभी आपकी, जब भी आपकी गाड़ी वहां रुकेगी मैं खुद खड़े रह के वीडियो लेके सन्माननीय अध्यक्ष महोदय को दिखाऊंगा। कैसा पता चलेगा उनका गाड़ी सर, मैं जाऊंगा उनके पीछे जाऊंगा, क्योंकि अभी अभी मंत्री है वो, जब वो मंत्री नहीं थे तो यहां खड़े रह के इसी हाईवे के बारे में बोलते थे। अजीत दादा का पत्र है, मैं लेके आऊंगा अभी। सर नहीं भुजबल साहब, बहुत तकलीफ है, आपके साथ मैं चलूंगा, आपकी गाड़ी के पीछे मेरी गाड़ी अब रहेगी और मैं बताऊंगा। चला प्रश्न क्या अध्यक्ष महोदय, मेरा ये सवाल है कि पड़गा का टोल नाका कब बंद होगा, और अगर ये टोल नाका बंद नहीं होगा ना तो समाजवादी पार्टी वहां धरना करेगी, आंदोलन करेगी, क्योंकि सिर्फ लोगों को लूटा जा रहा है वहां पे। अध्यक्ष महोदय, कोई काम नहीं हो रहा। अध्यक्ष महोदय, मेरे 3 पॉइंटेड क्वेश्चन है और मैं चाहूंगा अध्यक्ष महोदय कि आज सदन को जो है पूरी तरह से आश्वासित किया जाए। और सन्मान्य मंत्री महोदय जी, आपसे उम्मीद है, क्योंकि सीरियसली आप सेंसिटिव आदमी है, किसी ने आपसे कहा नहीं लेकिन आप उस रात में गए और परिस्थिति आपने देखी। प्लीज भिवंडी, कल्याण, पड़गा के लोगों पे जो है तरस खाइए। धन्यवाद अध्यक्ष मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य रईस शेख साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केले ते 2 रस्त्यांच्या संदर्भातले आहेत। पहिला रस्ता आहे वडपे ते ठाणे, की जो आताच्या घडीला आणि दुसरा जो आहे तो वडप्यापासून पुढे नाशिककडचा तो नॅशनल हायवे मध्ये आहे, आणि म्हणून वडपे ते ठाणे म्हणजे भिवंडी बायपास। आताच्या घडीला हा जो काही रस्ता आहे हा अस्तित्वातला रस्ता 4 पदरी आहे, साधारणतः 21 किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे। आणि अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की भिवंडीच्या या रस्त्याच्या लगत मोठ्या प्रमाणात गोडाऊन्स आहे आणि या गोडाऊनच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर जड वाहनांच्या माध्यमातून मोठी ट्रॅफिक त्या ठिकाणी असते। सदस्य महोदयांनी ज्या काही भावना व्यक्त केल्या की ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात जाम होत असते, आणि म्हणून या संदर्भामध्ये भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण यांनी हा वडपे तो ठाणे हा जो काही रस्ता आहे या राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जोन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला 16 जून 2021 ला तो रस्ता हस्तांतरित केलेला आहे आणि उद्योजक म्हणून हा रस्ता त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे। महामंडळाच्या माध्यमातून या 4 पदरी रस्त्याचं काम 8 पदरी रस्त्यामध्ये करण्याचं काम प्रगतीपथावर आहे आणि साधारणपणे ऑगस्ट 24 पर्यंत हे 8 पदरी रस्त्याचं काम त्या ठिकाणी निश्चितपणे क्वालिटी मध्ये पूर्ण केलं जाईल। आणि मला वाटतं की ही जी काही रहदारी ट्रॅफिक आहे ही निश्चितपणे सुरळीतपणे त्या ठिकाणी प्रगतीपथावर जाईल। आताच्या घडीला या रस्त्याच्या कामाचं 30% काम त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेलं आहे, तरी पण तातडीने आपण काय उपाययोजना करू शकतो त्या दृष्टिकोनातून अध्यक्ष महोदय मी स्वतः त्या रस्त्याला सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भेट दिली आणि म्हणजे दुर्दैवाने नॅशनल हायवेवर आपण जो अपघाताचा जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला
तो पडघ्याच्या पुढे म्हणजे तो नॅशनल हायवे मध्ये तो भाग येतो आणि त्या ठिकाणी तो अपघात पण त्या दिवशी झालेला होता. तर तिथं पण मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार मी स्वतः पण त्या ठिकाणी भेट दिली आणि ते जे काही अपघात झाले त्या संदर्भातला प्रस्ताव सुद्धा जे विद्यार्थी होते त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि पुढचाही निर्णय त्या ठिकाणी केला जाईल. अध्यक्ष महोदय, हा जो भिवंडी बायपास आहे ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि आताच्या घडीला 4 पदरी रस्ता अस्तित्वात असल्यामुळे ट्रॅफिक जाम होत असते आणि म्हणून काही तातडीच्या उपाययोजना आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत. त्याच्यातली पहिली उपाययोजना की जे काही खड्डे आहेत आणि पावसामुळे आणखी ते खड्डे मोठे होतात आणि ते खड्डे चुकवण्याच्यासाठी ट्रॅफिक त्या ठिकाणी परत जाम होत असतो आणि म्हणून ताबडतोबीने हे जे खड्डे आहेत ते बुजवण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. या 21 किलोमीटर मध्ये 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 कट होते आणि मग ती वाहनं मध्येच उजवीकडे वळण्याच्यासाठी किंवा तिकडनं समोरनं आलेलं वाहन इकडे वळण्याच्यासाठी परत तो ट्रॅफिक जाम करायचा, त्याच्या पाठीमागची पण ट्रॅफिक जाम करायचा आणि समोरची पण ट्रॅफिक जाम करायचा आणि म्हणून असे साधारणतः एक 24-25 ठिकाणी जे कट होते ते कट बंद करण्याचा निर्णय आम्ही त्या दिवशी केला आणि ते कट सुद्धा आता बंद करण्यात आलेले आहे. जी काही ट्रॅफिक आहे ज्याला वळण पाठीमागे जर जायचं असेल तर त्यांनी पुलांच्या माध्यमातून जो अंडरपास आहे त्या अंडरपासचा वापर करून त्या वाहनांनी त्या ठिकाणी त्याचा वापर करावा असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. या वाहतूक नियंत्रण करण्याच्यासाठी पोलिसांच्या मदतीला 100 ट्रॅफिक वॉर्डन पुरवण्याचाही निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे की जेणेकरून एखादं वाहन जर काही नादुरुस्त झालं, काही पंक्चर झालंय तर ताबडतोब त्याला क्रेनची सुविधा उपलब्ध करून देणं, ते वाहन बाजूला करणं आणि ट्रॅफिक सुरळीत कशी राहील त्या दृष्टिकोनातनं हे 100 ट्रॅफिक वॉर्डन त्या ठिकाणी सहकार्य करू शकतील. काही क्रेन्स आणि गस्ती पथक पण निर्माण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि त्याची अंमलबजावणी या आठवड्याच्या पासून आपण त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. मोठी जी अवजड वाहनं आहेत तर यांचं एक काही वेळ मर्यादा असली पाहिजे की जेणेकरून जो आता आपण जसा उल्लेख केला की अपडाऊन करणारे अनेक लोक आहेत ठाणे मुंबई शहरामध्ये ते येत असतात आणि म्हणून हा जो पीक पिरियड असतो या पीक पिरियड मध्ये मोठी जड वाहनं त्या रस्त्यावरनं जाणार नाहीत, किंबहुना त्यांच्यासाठी एक विशिष्ट लेन उपलब्ध करून दिली जाईल आणि लहान जी वाहनं आहेत त्या लहान वाहनांना एक स्वतंत्र लेन उपलब्ध करून त्यांना ती सोय त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचाही निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि म्हणून एक जो पाईपलाईनच्या लगतचा महानगरपालिकेच्या मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा जो रस्ता आहे त्याचाही ऑथराईज परवानगी घेऊन त्याचा सुरक्षेला बाधा न येता त्याचा वापर आपण करू शकतो का की जेणेकरून एक थोड्या थोड्या प्रमाणात या गोष्टीचं निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातनं हे सर्व प्रयोग आम्ही त्या ठिकाणी करायला घेतलेले आहेत. आणि आपला दुसरा जो मुद्दा आहे की लॉंग टर्मचा जर विचार केला ज्या पद्धतीने समृद्धी महामार्ग आता 2 टप्पे त्याचे कार्यान्वित झाले, तिसरा आणि चौथा टप्पा जेव्हा वडप्यापर्यंत त्याचं साधारणतः मे 24 पर्यंत काम पूर्ण होणार आहे तर निश्चितपणे या रस्त्याचं महत्व पाहता मला वाटतं की एलिव्हेटेड हायवे पण आपल्याला करता येईल का एक्सप्रेसवे, तर त्याच्याही दृष्टिकोनातून सकारात्मक विचार आपला विभाग करतो आहे. थोरात साहेब देतो, त्यांचं झाल्यावर देतो ना. बोला बोला. अध्यक्ष महोदय, सम्माननीय मंत्री महोदय से मेरा पहला प्रश्न है कि मई महीने में सम्माननीय मुख्यमंत्री जी ने थाने डिस्ट्रिक्ट के लिए ऐसे आदेश दिए थे कि नेशनल हाईवे हो, पीडब्ल्यूडी हो, एमएसआरडीसी हो, किसी का भी रोड हो वो पीडब्ल्यूडी मार्फत उसके खड्डे भरे जाए. वो इंप्लीमेंट नहीं हुआ. दूसरा अध्यक्ष महोदय कि इतना बड़ा विषय है कि आप ड्रोन के मार्फत आपने बहुत अच्छे कागज पे मुझे बताया कि कितने सारी चीजें इंप्लीमेंट होने वाली है. मैं स्थानिक आमदार हूं, 1% भी इंप्लीमेंटेशन नहीं है. एक कट अगर बंद हो गया होगा ना तो मुझे बताइए क्या ड्रोन के मार्फत एज अ इमरजेंसी, ये सर डिजास्टर लेवल पे इसका प्रॉब्लम चल रहा है. आप कह रहे कि छोटी वाहनों के लिए अलग लेन होगी, कुछ इंप्लीमेंट नहीं होने वाला. ऐसे उत्तर में 4 साल में सुन रहा हूं सर, लेकिन आपसे उम्मीद है सर आप
आपके पास एक कंट्रोल, मोपलवार जी बैठते हैं, आपके पास एक कंट्रोल रूम है जहां से आप सब कुछ देखते हो। क्या आप इस पूरे रोड को ड्रोन सर्वेलेंस के माध्यम से सर्वेलेंस करोगे क्या? अध्यक्ष महोदय, आम्ही म्हणजे नाशिक किंवा धुळे जळगाव त्या भागातनं सगळे जे काही लोक नागरिक आम्ही त्याच रस्त्याने प्रवास करतो आणि आपल्या ज्या भावना आहेत त्या भावनांशी आम्ही सहमत आहोत. अगदीच लपवण्याचा काही विषय नाही आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातला अतिशय गंभीरपणे नोंद घेतलेली आहे. रस्ता कुठलाही असू दे, नॅशनल हायवेचा असेल, MSRDCचा असेल, हे खड्डे ताबडतोबीने त्या ठिकाणी भरले जातील आणि रस्त्याची वाहतूक सुरळीत कशी होईल. रईस जी, आपका पिछला अनुभव जो भी रहा होगा, लेकिन मैं आपको आश्वस्त करता हूं आने वाले 8 दिन के अंदर आपको रिजल्ट दिखाई देगा. आणि इलेवेटेड हायवेच्या संदर्भामध्ये निश्चितपणे सकारात्मक वरिष्ठ पातळीवर आम्ही प्रस्ताव पाठवू. अध्यक्ष महोदय, हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे आणि सन्माननीय सदस्य रईस शेख यांनी विचारलेला आहे. त्यांचं ते कार्यक्षेत्र आहे, त्यांच्यापेक्षा जादा त्रास होणारे आपण तिघं आहोत. आता तुम्ही ट्रेनना प्रवास करता का गाडीना करता का विमानाना करता, हा सगळे त्या रस्त्याने जाणारे, फार जळगाव असेल नाही तर सर्व आपण आहोत आणि मोठी संख्या आहे. त्यामध्ये 2 मंत्री आहेत आणि हे रईसजी बोलले अत्यंत खरं आहे. आपण तिकडे जाऊन बसल्यामुळे गप बसले. इथं असते तर आज आरडाओरडा केला असता तुम्ही, भुजबळ साहेबांनी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा. ही वस्तुस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, 4-4 किलोमीटरच्या रांगा असतात. एवढंच नाही तर एक वेळेस 3 तास 4 तास सगळं जामिंग असतं. एक वेळेस 2 किलोमीटर मी मुद्दाम पायी चाललो, कारण मला पुढे एक मित्राचं घर होतं. म्हणलं चला ते टाइमपास तरी थोडा होईल. तेवढ्या 2 किलोमीटर मध्ये 3 ॲम्ब्युलन्स होत्या का ज्याच्यामध्ये सिरियस पेशंट होते. ही अवस्था आहे. आणि अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं त्यामुळे आमची थोडंसं आणखी काळजी वाढली. तुम्ही आता सुद्धा तुमच्या गुगलच्या फोनवर जा, गुगल मॅप येतं, नाशिक आपण मागा त्यांना आणि तुम्हाला तिथं आता सुद्धा दिसेल की 4-5 किलोमीटरच्या तिथं रांग लागलेली. आता ह्या क्षणाला जरी गुगलवर गेले तरी आता इतकी अवस्था ही वर्षभर चाललंय आणि पुढे परत आणखी ऑगस्ट 24 सांगितलंय तुम्ही. काहीतरी पर्याय काढा. आणखी 1 वर्ष त्रास सहन करणं सोपी गोष्ट नाही. अध्यक्ष महोदय, याला पर्याय शोधला पाहिजे. 4-4 किलोमीटरच्या रांगा असतात, 3-3, 4-4 तास असतात, लहान मुलं असतात, सगळं अशी अवस्था, पेशंट्स असतात आणि सगळ्या नाशिक रस्त्याचे ते खड्डे हे इतके मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत की प्रवास म्हणजे आता काळजी वाटते. शुक्रवार जायचं म्हणजे किती तास प्रवास करावा लागणार माहित नाही, अशी अवस्था असते. ट्रेनच्या तिकीट आता लवकर बुक होतात कारण बरेच जण तसा प्रवास आता सुरू केलेला आहे ट्रेनचा. अध्यक्ष महोदय, ऑगस्ट पर्यंत वाट पाहणं ही अवघड गोष्ट आहे. इतका कालखंड असा घालून चालणार नाही. तुम्हाला काहीतरी पर्याय शोधला पाहिजे आणि ही वाहतूक कोंडी मोकळी केली पाहिजे. असा पर्याय काय तुम्ही देणार हे आम्हाला सांगा. अध्यक्ष महोदय, हा वडपे ते ठाणे हा जो 21 किलोमीटरचा रस्ता आहे, आत्ताच्या घडीला 4 ट्रॅक आहे. त्याचं 8 ट्रॅक अधिक त्याला सर्व्हिस रोड 2-2 ट्रॅक, म्हणजे तो 12 ट्रॅकचा तो रस्ता पूर्ण होण्याच्यासाठी ऑगस्ट 24 लागणार आहेत, हे मी आपल्या समोर ठेवलेलं आहे. अध्यक्ष महोदय, तातडीने त्याच्यावरच्या करावयाच्या उपाययोजना मी आपल्या माध्यमातून सभागृहाला हे स्पष्टपणे सांगितलं. मागच्या आठवड्यामध्ये मी स्वतः त्या ठिकाणी भेट दिली. पोलीस डिपार्टमेंट, RTO, MSRDC, महानगरपालिका या सर्वांचं एकत्रित बैठक घेतली आणि आता आपल्या समोर जे मुद्दे ठेवले त्याप्रमाणे तातडीने 21 करावयाच्या उपाययोजना त्या ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी पण सुरू झालेली आहे आणि मला असं वाटतं की या आठवड्याभरामध्ये त्याच्या दृश्य स्वरूपामध्ये किमान एक 25-50% तरी परिणाम दिसेल आणि ट्रॅफिक सुरळीत त्या ठिकाणी निश्चितपणे होईल. आपली बातमी आपल्या हातात. चॅनल शेअर करा, लाईक करा. शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा. आपली बातमी आपल्या